सिकंदर शेख महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वात तेजाने झळकणारे नाव. साध्या हमालाच्या कुटुंबात जन्मलेला हा तरुण आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्यातील सर्वोच्च किताब महाराष्ट्र केसरी जिंकून झळकला. पण आज तोच खेळाडू अवैध शस्त्र तस्करीच्या आरोपात अडकला असून पोलिसांच्या ताब्यात आहे. पंजाब पोलिसांनी मोहाली इथे केलेल्या कारवाईत त्याला अटक केली असून या घटनेने क्रीडा क्षेत्रात मात्र खळबळ उडवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहाली पोलिसांच्या CIA पथकाने आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत 4 जणांना अटक झाली असून त्यांच्याकडून 4 32 बोरच्या पिस्तूल आणि एक 45 बोरची पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोठी रोख रक्कम आणि 2 लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्यात. अटक केलेल्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सिकंदर शेख असल्याचे उघड होताच राज्यभरात मात्र खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात उघड झाले की सिकंदर या टोळीत फ्रंट म्हणून काम करत होता. त्याची खेळाडू म्हणून असलेली प्रतिमा आणि राज्यभरात सहज प्रवास करण्याची सुविधा यांचा गैरफायदा घेऊन तो टोळीच्या व्यवहारात सहभागी होता. सिकंदर मोहालीतील मुल्लानपूर गरीबदास इथे कुस्तीच्या सरावासाठी राहत होता. मात्र त्या मुक्कामाचा वापर शस्त्रांच्या बेकायदेशीर व्यवहारांसाठीही केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. चौकशीत या टोळीचे संबंध हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील कुख्यात पपला गुर्जर गँगशी असल्याचे समोर आले. ही गँग खून, दरोडा, खंडणी आणि शस्त्र तस्करी सारख्या गुन्ह्यांमध्ये आधीच आरोपी आहे. सिकंदरचा प्रवास प्रेरणादायी होता. मोहोळ गावातील गरिबीतून सुरुवात करून कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत प्रशिक्षण आणि 2023 मध्ये महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून राज्यभर प्रसिद्धी मिळाली. पण या यशाची चमक आता गुन्हेगारी आरोपांच्या सावलीत फिकी पडली आहे. या घटनेमुळे केवळ कुस्ती विश्वच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. एका खेळाडूने गुन्हेगारी मार्ग स्वीकारल्याने लोकांमध्ये मात्र संतापाची लाट पसरली आहे. पोलीस तपास सुरू असून आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता आहे. तर आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट्स. धन्यवाद.